राष्ट्र सेविका समितीचं कोकण प्रांतामध्ये कुठे ना कुठे आतापर्यंत संचलन हे होत आले। संचलन याचा अर्थ आहे की जे समितीचं मूळ काम आहे शाखा, आणि शाखेच्या माध्यमातून जे अनुशासन असतं, एकसारखेपणा असतो, तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे संचलन। मागच्या वर्षीपासून कोकण प्रांतांनी असा संकल्प केला की जेवढ्या जिल्ह्यांमध्ये आपलं काम आहे शाखेच्या स्वरूपामध्ये, त्या जिल्ह्यांमधून आपण संचलन काढायची। तर आजच्या घडीला 2 वर्ष झाली हा संकल्प चालू आहे। या वर्षी 9 जिल्ह्यातून 16 ठिकाणी आपण संचलन या 4 ते 6 वेळेमध्ये 19 जानेवारीला काढली आहे। संक्रमण काळ आपण निवडतो। संक्रमणाचा अर्थच आहे की विचार संक्रमित करावेत, एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे असेल, समाजातल्या विविध घटकांपर्यंत हा विषय पोहोचावा, हा उद्देश ठेवून की राष्ट्रभावना सर्वप्रथम असली पाहिजे, हा विचार घेऊन आपण हे संचलन काढलेलं होतं। अंबरनाथ मध्ये जरी पहिलं होतं ते मागच्या वर्षी बदलापूरला झालं होतं, आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी ती होत राहतात। आज 131 संपूर्ण गणवेशातल्या सेविकांनी संचलनामध्ये उल्हासनगर ते कर्जत पर्यंतच्या सेविकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता।